चर्चा हम जारी रखेंगे। ऑल इन रेडीनेस, ऑल सेट फॉर द गेम। अंपायर का ग्रीन सिग्नल आएगा। यस, टाइम सेट, स्टॉप वॉच शुरू हो चुका है। उल्टी गिनती शुरू। 3, 2, 1, लेट्स प्ले, गेम ऑन। फर्स्ट बॉल, फर्स्ट डिलीवरी। मुकेश नाइक है तैयार। ऑल इन रेडीनेस, ऑल सेट, गेम ऑन। फर्स्ट बॉल, पहली गेंद, बल्ले का बाहरी किनारा है, खिलाड़ी पीछे तैनात है, रन आएगा नहीं। अच्छी शुरुआत है, टप्पा गिरने के बाद हल्की सी गेंद बाहर की तरफ निकल रही थी। स्ट्राइकर एंड के ऊपर हम बल्लेबाज रोहित पाटिल को देख रहे। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। पहले पावर प्ले का ओवर है, थोड़ा सा जायजा लेंगे। थोड़ा सा सब्र रखना भी जरूरी होता है जब पारी की शुरुआत करते हो, लेकिन कब तक सब्र रखते हैं। एक्स्ट्रा कवर का पूरा इलाका खाली है। शुरुआत दमदार है अक्षय 11 कुडावे टीम से। यह पहला चौका रोहित के बल्ले से। आगे गेंद फेंकी थी, ललचाया था बल्लेबाज को और ये चौका लगाया। यह गेंद उसी क्षेत्र को टारगेट करेंगे। पावर प्ले का ओवर जारी है। पावर प्ले में पावर रोहित दिखा रहे। हल्की सी मिसफील्ड, नतीजा हमारे सामने आएगा। बैक टू बैक ये दूसरा चौका। गेंद डॉट, दूसरी के ऊपर चौका, तीसरी के ऊपर चौका। थोड़ा सा ललचा रहे बल्लेबाज को। अब यहां से सोचना पड़ेगा मुकेश नाइक को। टीम के सबसे प्रमुख हथियार है और जब पहले पावर प्ले में रन खाते हो तो दबाव टीम पर आ जाते हैं। इस बार कमबैक करने की कोशिश थी। गेंद तीर की तरह सीधी है ऊपर। मुकेश ने कोई गलती नहीं करी। पहला खिलाड़ी मैदान के बाहर था। ये रिएक्शन हिट का जवाब था पत्थर से मुकेश नाइक के माध्यम से और कोहली टीम को मिलती हुई यह पहली बड़ी सफलता। छत्रपति पहली गेंद डॉट आई थी दोस्तों। ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। 2 गेंदों के ऊपर 2 चौके। आगे तीनों गेंदें पहली आगे देखी थी, उसके बाद एक पीछे गेंद। सरप्राइज हुए बल्लेबाज और वहीं पर मौका बना। पहला खिलाड़ी मैदान के बाहर। अगली गेंद सीधे बल्ले से खेला। पीछे खिलाड़ी कोई भी मौजूद नहीं है। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। सो मच जिनके नाम से ये क्रीडा प्रतियोगिता ग्रुप ग्राम पंचायत दौले के सरपंच साहब सम्मानीय रूपेश जी गायकवाड़, इनका यहाँ पर आगमन होता है। साहब आपका भी तहे दिल से स्वागत है। लोवर फुल टॉस थी, तेज रफ्तार हमने देखी, पेस हमने देखी इस गेंद के ऊपर। पहले ओवर की हुई यहां पर समाप्ति। पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 3 बाउंड्रीज की मदद से 12 रन। पहले बल्लेबाजी करते हुए अक्षय 11 कुडावे।
पनवेल हायलाय तो मानाचा, पनवेल उरणचा आमदार चषक हायलाय तो मानाचा, आमच्या रुपेश गायकवाड सरपंचाच्या बोलबाला नावाचा, आमच्या रुपेश गायकवाड सरपंचाच्या बोलबाला नावाचा, आमच्या रुपेश गायकवाड सरपंचाच्या बोलबाला नावाचा, आमच्या रुपेश गायकवाड सरपंचाच्या बोलबाला नावाचा. थैंक यू सो मच. शुरुआत दमदार रही थी. जिस तरीके से शुरुआत की थी, रोहित पाटिल ने 2 चौके जरूर लगाए थे, लेकिन उसके बाद कमबैक है. ये क्रिकेट है. 12 रन जरूर बने पहले पावर प्ले के ओवर में. अब रवैया किस प्रकार से होगा, सोच किस प्रकार से होगी, नींव अच्छी रखना जरूरी हो जाता है. शुरुआत अच्छी होना जरूरी होता है दोस्तों. चाहे आप जिंदगी में भी देख ले, सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो बाकी बटन अपने आप गलत लग जाते हैं. यह प्रकृति का नियम है. शुरुआत अच्छी रहेगी, नींव अच्छी होगी तो इमारत भी बड़ी और लंबी बनेगी. पहले ओवर में रन आए 12 और यहां पर दूसरा ओवर लेकर युवराज पाटिल राउंड द विकेट. एंगल बनाने की कोशिश थी, कोन बनाने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति होती हुई. अभी तक बांध के रखा है अजय ठोंबरे और सागर मोरे साथ निभाने के लिए नए खिलाड़ी. अजय ठोंबरे से उम्मीदें करती है, बल्लेबाजी में हाथ आजमाना जानते हैं, बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं, लेकिन इस बड़े मुकाबले के ऊपर, बड़े मंच के ऊपर कैसा रवैया होगा. पुल किया इस गेंद को, पीछे खिलाड़ी तैनात है लेकिन गेंद पहुंच से दूर है. दैट इज अ बिग हिट फ्रॉम द टॉल मैन. अजय ठोंबरे के बल्ले से पहला छक्का. ओवर में 12, इस ओवर की 2 गेंदों के ऊपर 6. अभी तक बाउंड्रीज में डीलिंग है. चौके और छक्कों का खेल है सारा. और यहां पर हमने देखा एक भी सिंगल नहीं, एक भी डबल नहीं, केवल चौके और छक्कों की मदद से आगे बढ़ रही है. अक्षय 11 कुडावे टीम पहुंच चुकी है 1 विकेट के नुकसान के ऊपर. 18 रन, 4 गेंदों का सफर अभी भी बाकी है. दूसरा पावर प्ले का ओवर जारी है. जैसे कहते हैं ना, काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता. मेहनत जारी है, संघर्ष दिखाना होगा बल्लेबाजों को और गेंदबाजों को. राउंड द विकेट से गेंदबाजी करेंगे इस बार गेंदबाज युवराज पाटिल. पहले ओवर फेंका था मुकेश नाइक ने, 12 खर्चे थे. युवराज ने 2 गेंदें फेंकी, 1 छक्का, 1 गेंद आगे 1 पीछे. छोटी गेंद जब भी आती है यहां पर बड़ा प्रयास जरूर खिलाड़ियों का होता है, लेकिन किस प्रकार से अब सोच होगी यह भी देखने वाली बात है. एक बार अच्छा स्ट्रोक है, कवर को क्लियर करेंगे खिलाड़ी, कोशिश जरूर करेगा लॉन्ग ऑफ का, लेकिन पहुंच से दूर है. गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा एक और चौका. बनाए थे 8, सागर ने 2 में बनाए 4. 200 के स्ट्राइक रेट से सागर की बल्लेबाजी और 500 के स्ट्राइक रेट से आगे बढ़ती हुई अजय ठोंबरे की बल्लेबाजी. रन बने हैं टोटल 22, 22 अब तक बने. प्रेशर दबाव साफ नजर आता है. युवराज के ऊपर आगे गेंद फेंकी, फुल ओवर फुल टॉस गिरी, पीछे खिलाड़ी तैनात है. मिड विकेट में गेंद को फील्ड किया जाएगा. दूसरे की को 2 रन पूरे करें, थोड़ा सा ओवर थ्रो बैकअप अच्छा मिला, 2 रन का इजाफा होता है. धीरे धीरे साझेदारी भी पनप रही है. पार्टनरशिप क्रिकेट में बेहद जरूरी हो जाते हैं. जब अपने पहले ओवर में अपना शुरुआती बल्लेबाज रोहित पाटिल को खोया था, साझेदारी की जरूरत थी और यहां पर हमने देखा साझेदारी पनपती हुई. 24 अब तक बने. युवराज के आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी है बाकी. आगे गेंद को फेंका एक्स्ट्रा कवर में, एक बार फिर से खिलाड़ी कोशिश करेगा, पहुंच से दूर है. लाजवाब बल्लेबाजी. इस स्ट्रोक पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में. वाटर स्ट्रोक, 4 रन्स.
सो मच। चौके के मदद से पारी रफ्तार से आगे बढ़ती भी 28 रन पहले में 12 इस ओवर में अब तक 16 रन बनाने में कामयाबी मिली है। लाजवाब बल्लेबाजी का नजारा। नजरें बदलो तो नजारे बदल जाते। क्या नजारे बदल जाएंगे। पीछे खिलाड़ी स्पेयर लेग में तैनात है। 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश थी। बैकअप अच्छा है। 1 रन का इजाफा होता है। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन के मदद से 2 ओवर की समाप्ति होती भी और 2 ओवर के समाप्ति के बाद लगभग 14.50 के औसत से आगे बढ़ती भी अक्षय 11 कुडावे टीम की पारी 29 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। थैंक यू सो मच। इसी धुन के 2 सूत्रधार जिनके माध्यम से क्रीडा प्रतियोगिता और इस टूर्नामेंट को बड़ा बनाने की कोशिश की जा रही है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। एक बार फिर से मुकेश सीधे बल्ले से खेला डाउन द ग्राउंड। पीछे खिलाड़ी तैनात है लेकिन पहुंच से दूर। गेंद सीमा पार। एक और चौका। लाजवाब बल्लेबाजी। थैंक यू सो मच रुपेश भाई गायकवाड़। इनके जन्मदिन के शुभ अवसर पर यह क्रीडा प्रतियोगिता। इस बार ब्लॉक होल में गेंद को रखा था। पीछे खिलाड़ी तैनात जरूर है। 1 रन मिल जाएगा। थोड़ा सा सुस्ता है खिलाड़ी। लेजी एटीट्यूड देखा। ये रन आपको रोकने। यदि आप बाउंड्रीज नहीं रोक रहे तो सिंगल रोकने हैं मैदान में। ऐसे रन चुराने में माहिर माने जाते हैं। नए नवेले खिलाड़ी है। नई ऊर्जा है। 2 खिलाड़ी मैदान में अंदर। अजय ठोंबरे और सागर मोरे। क्या लाजवाब बल्लेबाजी का नजारा दिखा रहे। रन संख्या आगे बढ़ती भी 35 रन। शॉर्ट पिच। इस बार खिलाड़ी तैनात है। मौका बना था लेकिन छिटका हाथ से। क्या छूटा। दिल टूटा कोहली क्रिकेट टीम के समर्थकों का। कैचेस विन द मैचेस। पकड़ो कैच जीतो मैच। लेकिन जब साझेदारी पनप रही है तो इतने आसान मौके आप दे नहीं सकते। इससे आपके टीम की मुश्किलात और बढ़ेगी और यही कोशिश। एक जीवन दान मिल जाएगा बल्लेबाज अजय ठोंबरे को जो आग उगल रहा है अपने बल्लेबाजी में। 3 गेंदों का आना अभी भी बाकी। डॉट गेंदे फेंक नहीं पा रहे मुकेश। ओवर द विकेट। इस बार क्या छूटेगा तो इसका जख्म आपको जरूर चुभेगा। जले के ऊपर नमक है। गेंद सीमा पार है। बड़ा स्ट्रोक है। छक्का है। कुडावे क्रिकेट टीम रफ्तार पकड़ती हुई 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। 2 गेंदों का आना अभी भी बाकी है। ऊंचाई इस बार मिली और सफलता मिल जाएगी। अजय ठोंबरे की जुझारू पारी आखिरकार खत्म हुई। अक्षय 11 कुडावे क्रिकेट टीम के लिए 11 गेंदें खेली और रन बनाए टोटल 31 रनों की पारी जिसमें 2 छक्के और 3 चौके शामिल थे। लाजवाब बल्लेबाजी। रन बने हैं टोटल अक्षय 11 कुडावे क्रिकेट टीम के 43 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। थैंक यू सो मच। अच्छा स्ट्रोक। पीछे खिलाड़ी जरूर है। 1 रन मिल जाएगा। सिंगल से ज्यादा इस बार कुछ नहीं है।
पहले 3 ओवर की हुई समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 44 रन। अक्षय 11 कुड़ावी क्रिकेट टीम मैदान के अंदर खेल रही है और पड़ गया क्या सुनील जी भोईर, इनके माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं और टीम अच्छी कर रही है। 3 ओवर की समाप्ति 44 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। तीन ओवर के समाप्ति के बाद रन बने 44, पहले में आए 12, दूसरे में आए 17, तीसरे में आए 15। हर एक गेंदबाज के ऊपर धाबा बोला था, लेकिन अजय के आउट हो जाने के बाद अब सागर मौर्य और हितेश ठोमरे किस प्रकार की सोच रखेंगे। पॉजिटिव सोच, सकारात्मक रवैया, पॉजिटिव एटीट्यूड आपको अच्छा बनाता है, बड़ा बनाता है। क्रिकेट में अच्छा मुकाबला चलता है गेंद और बल्ले के बीच में। गेंदबाजी के लिए गेंदबाज विशाल भोईर तैयार इस बार। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच से ये गेंद आई, गेंद जाएगी इस डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। यस, इट इज अ बिग वन, बिग सिक्सर। और इसी छक्के के मदद से 50 रन कंप्लीट, 50 रन अक्षय 11 कुड़ावे सिर्फ 19 गेंदों में पूरे करे। यू सिक्सर। का स्टैंड एंड डिलीवर हमारे दीपक पाटिल सर पलस पे भी पहुंच चुके, उनका भी तहे दिल से स्वागत है। रन बनेंगे टोटल 60 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। अभी भी इस ओवर के आने वाली 2 गेंदों का खेल बाकी है। रोहित ने हमें बताया कि इस पारी में अब तक 3 गेंदें थी जो डॉट आई और 2 विकेट, यानी कि 5 गेंदें सिर्फ डॉट आई है, बाकी सारे गेंदों के ऊपर रन आए। कमाल की यह बल्लेबाजी है। लोअर फुल टॉस, पीछे इस बार खिलाड़ी जरूर तैनात है, 1 रन मिल जाएगा। आसानी के साथ बल्लेबाजी चलती हुई 1 रन का इजाफा होता हुआ सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 2 छक्के अब तक हमने देखे, 61 रन। जैसे कहते हैं ना कि सपना एक देखोगे मुश्किलें 1000 आएगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी। कामयाबी कब मिलेगी,
इसके लिए कोशिशें जारी है, जद्दोजहद जारी है, आखिरकार विकेट मिल जाएगा। दोनों खिलाड़ियों के बीच में मिसअंडरस्टैंडिंग तू मैं हुई, रन चुराना चाहते थे, आखिरकार बड़ी देर के बाद सफलता आई और तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर लौटेगा। सागर मोरे बैक टू द पवेलियन। रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 61, 61 रन। इसी बीच हमारे मंच के ऊपर तशरीफ लाते हुए आकाश जी नाइक कोहली के ऊपर, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। 4 ओवर की समाप्ति होती भी, 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 61, 61 रन। हर एक गेंदबाज के ऊपर बड़े स्ट्रोक, बड़े प्रहार हमने होते हुए देखे। ये क्रिकेट है, जैसे कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिशें किसकी रंग लाएगी, किसकी मेहनत रंग लाएगी मैदान में। फील्डिंग का साथ नहीं मिला, यदि आपके पास अच्छा फील्डर नहीं है तो आप रन रोक नहीं सकते, गेंदबाज कितनी भी अच्छी गेंदबाजी करे, क्योंकि एक अच्छा बल्लेबाज आपके लिए कभी रन बनाएगा नहीं बनाएगा। अच्छा गेंदबाज रन रोकेगा, विकेट लेगा नहीं लेगा, लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए हमेशा से रन बचाता है। लेकिन फिर भी मुकाबले के अंदर दोनों तरफ मुकाबला खुला होगा। रन बने हैं 61। अंतिम क्षणों में क्या बाजी पलट जाएगी या फिर मुकाबला इसी हिसाब से चलेगा। सोहम ठोमरे आएंगे नए बल्लेबाज, हितेश साथ निभा रहे, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज है हितेश ठोमरे। पहली गेंद आएगी, सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात है। सिंगल डबल से खास फर्क पड़ेगा नहीं। बाहुबली नितिन 11 कोहली क्रिकेट टीम को जिस तरीके से शुरुआत हुई थी, रनों की रफ्तार धीरे धीरे बढ़ती चली गई। पहले में 12, दूसरे ओवर में 17, विशाल के तीसरे ओवर में 15, विशाल के चौथे ओवर में 17 रन आए थे। मुकेश नाइक ने तीसरा ओवर फेंका था जब 15 रन लुटाए थे। रन बने हैं टोटल 62, 62 बने अब तक गेंदबाजी के लिए। अंतिम ओवर लेकर अनिकेत नाइक, दूसरी गेंद। बल्ले का बाहरी किनारा नियंत्रण में बिल्कुल भी नहीं थे, आउटफील्ड बिल्कुल तेज है। बारिश गिरी थी, ऐसा लग रहा था कि आउटफील्ड में गेंदें रुक सी जाएगी, लेकिन तेज आउटफील्ड हमने मैदान के अंदर देखी। 2 रन का इजाफा होता हुआ, 2 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 64, 64 रन अब तक बने बीच मैदान में। अच्छा मुकाबला चलता हुआ, किस तरीके से ये लड़ाई होगी ये भी देखने वाली बात है। गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार है। इस ओवर के आने वाली 4 गेंदें अभी भी है बाकी। गेंदबाज तैयार, राउंड द विकेट। अच्छा स्ट्रोक है बल्ले के बीचों बीच, पीछे खिलाड़ी तैनात। अब लाजवाब ये कैच है। मुकेश नाइक जिसको भी हाथ लगा रहे सोना बन रहा। अच्छी गेंदबाजी करी थी, विकेटें भी उन्होंने ही चटकाई और आखिरकार एक कैच भी शानदार लपका। 3 कैचेस लपके, एक रनआउट हुआ था और जो तीनों कैचेस लपके वो थे मुकेश नाइक ने, और रनआउट भी उन्होंने ही किया था। अच्छा क्रिकेट उनके माध्यम से देखने को मिला। टीम की टोटल रन संख्या अब अंतिम क्षणों में वापसी होती हुई कोहली क्रिकेट टीम की। रन बने हैं टोटल 64, 64 रन। माननीय सुभाषजी डोंगरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। ऑल इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर MD आहेत आणि सन्माननीय सुभाषजी डोंगरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत। त्याचप्रमाणे रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत आणि विनंती असेल मान्यवरांना की आपण स्थानापन्न व्हावं। आपलं पुन्हा एकदा शब्द सुमनांना आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। ओ टू कॉम्बॉक्स। और यहाँ पर मेहमानों का स्वागत भी किया है अपने ही अंदाज में। गेंद जाएगी सीमा पर, राकेश ठोमरे जैसे मैदान के अंदर आए और जिस तरीके से शुरुआत करी है, पहली गेंद के ऊपर पहला बड़ा हिट, लंबा अक्षय लेवनकोड़ावे टीम के लिए हमारे अजीज दोस्त शेखर पाटिल, इनकी भी ढेर सारी शुभकामनाएं। और सिद्धेश ट्रॉफी और आमदार ट्रॉफी के लिए हमारे किरण मात्रे भोकरपड़ा, इनके माध्यम से भी ढेर सारी शुभकामनाएं। गेंदबाज है तैयार,
हल्के हाथों से खेलने की कोशिश थी, रन चुराने का प्रयास था, लेकिन इस बार मना करेंगे। कमबैक है अनिकेत नाइक का जरूर, 9 रन जरूर खर्चे, एक सफलता मिली, 5 गेंदे पूरी हो चुके। अब तक सबसे नपे तुले गेंदबाज जो रहे वो अनिकेत नाइक रहे, लेकिन रनों की संख्या हम देखेंगे लगभग 70 रन, 4 विकेट के नुकसान के ऊपर। लास्ट बॉल ऑफ द इनिंग, बल्ले के अंदरूनी हिस्से में गेंद आई, स्क्वायर लेग में खिलाड़ी पीछे तैनात है, 1 रन मिल जाएगा। दूसरे की कोशिश है, राकेश ने कोशिश भी नहीं करी, 1 ही रन मिलेगा अंतिम गेंद के ऊपर, विकेट मिल जाएगा। तो स्कोर बना टोटल 71, 71 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर बना है अक्षय 11 कुडावे क्रिकेट टीम ने। अब जीत की बात होगी, 30 गेंदें होगी और 30 गेंदों में जीतने के लिए 72 रनों का है टारगेट। क्या ये रन बनाए जाएंगे? क्या इस मुकाबले में जान बाकी रहेगी? क्या होगा इस मुकाबले का नतीजा? क्या आएगा रिजल्ट? जानने के लिए दूसरे सत्र में हम जाएंगे हमारे दीपक पाटिल सर पड़स पेनी के पास। चला नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. नव्या संग्रामी 11 नितळस आणि श्री स्वयंभू माऊली धाकटा खांदा, दोन्ही टीमचे कॅप्टन धाकटा खांदा आणि नितळस, आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचा प्लीज लवकर. चला, नितळस संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. खांदा संघाचा संघनायक, आपण लवकर या. सन्माननीय प्रकाशजी वाजेकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे समाधानजी दापोलकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, सहर्ष स्वागत. नंदकुमारजी नाईक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आकाशजी वाजेकर, तसेच कोलीगावचे उद्योगपती अविनाशजी नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे सन्माननीय हसमुखजी नाईक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. स्क्रीनवर पाहू शकता या स्पर्धेचं हे संपूर्ण व्यासपीठ, उरण पनवेल आमदार चषक आणि सिद्धेश ट्रॉफी 2024 भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहुण्यांची रेलचेल. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला, श्री स्वयंभू माऊली धाकटे खांदा टीमचे कॅप्टन, आपण लवकर टॉस बॉक्स मध्ये या. काही इनिंग ब्रेक मध्ये पुढच्या सामन्याचा टॉस होणं स्वाभाविक आहे, ही गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक असते आणि त्यासाठी प्रत्येक टीमच्या कर्णधारांनी याची नोंद घ्या. आपल्याला वेळेमध्ये पोहोचणं फार गरजेचं आहे. नितळस टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल नव्या संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वयंभू माऊली धाकटा खांदा. हॅलो चेक, हॅलो 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 चेक. हॅलो
तर मी विनंती करतोय ऑल इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय सुभाजी डोंगरे साहेबांना की आपण यावं टॉस बॉक्स मध्ये आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. एका बाजूला टीम नितळस आणि दुसऱ्या बाजूला धाकटा खांदा या दोन टीम्स मध्ये आजच्या रात्रीमधील दुसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि सर्वांनी सुभाजी डोंगरे साहेब या ठिकाणी आहेत आणि नेहमीच खरं तर या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. राकेशभाई गायकवाड, सरपंच रुपेशभाई गायकवाड, त्याचप्रमाणे सन्मान्य गजाननजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय नितळस संघानं. अभिनंदन नितळस संघ. आणि तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतंय सिद्धेश ट्रॉफी आमदार चषकाचं आयोजन पाहून आणि काय आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, कारण राकेश दादा स्वतः ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत. त्यांचं आयोजन चांगलंच असणार आणि इथे खेळायला पण आम्हाला संधी दिली बद्दल आम्ही त्याचा धन्यवाद करतो. चला, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. नितळस न टॉस जिंकलाय की धाकटा कांदा तुम्हाला पहिलं बॅटिंग करायची आहे, फारसा फरक पडेल का? नक्की जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल या आयोजनाबद्दल? राकेशभाई आणि रुपेशभाई यांचं आयोजन सिद्धेश ट्रॉफीच्या आयोजनाबद्दल? आयोजन आमचा घरचा आहे, मी इथेच प्रॅक्टिस करतो. सुद्धा शुभेच्छा असतील. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल लागलाय तो नितळस संघाच्या बाजूने आणि त्यांनी पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. थँक्यू. तर दुसरं सत्र आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बाहुबली नितीन 11 कोहली या संघाला आर्या स्पोर्ट्स ओळे, ग्रुप ग्रामपंचायत ओळे, सरपंच सन्माननीय रुपेशभाई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त एक देखणं आयोजन सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषक 2024. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आजच्या रात्रीमधील खरं तर हा पहिला सामना सुरू आहे. अक्षय 11 कुडावे आणि बाहुबली नितीन 11 कोहली संघानं. परंतु कुडावे संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फार सुंदर अशी फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. तब्बल 71 धावा 30 बॉलमध्ये त्याने कुठून काढल्यात आणि 72 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय. सलामीची जोडी आपण पाहतोय कोहली संघाकडून विशाल भोईर आणि समीर भोईर. आतापर्यंत पहिले 3 चेंडू संपलेत ऋषी ठोंबरेचे आणि 3 बॉलमध्ये धावा जमा केल्यात त्या 7 धावा. 24 लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. ऑनलाईन जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत. ओ यावेळेस ऑन साइडला वळवले बॉल, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावांचा येतोय चौकार. नादी लागले त्यांचे 12 वाजले. पहिला मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला विशाल भोईरच्या पाठमधून. इकडे चांगला ट्रायू यावेळेस मात्र बरदोस्त इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन आहे. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न थोडासा ओव्हर थ्रो झालाय आणि दुसऱ्या धाब्यासाठी सरसावलेत आणि 2 धाबा पूर्ण होत असताना हे करावंच लागणार आहे. रिस्क उचलावी लागेल या मॅच मध्ये, कारण 5 ओव्हरचा खेळ आणि त्याच्यामध्ये करायच्या त्या तब्बल 72 धाबा. आणि असं असताना मात्र सुरुवातीपासून पहिली 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त अधिकाधिक धाबा येणं फार गरजेचं आहे. आणि ते पाहिलं तर नक्कीच इकडे मात्र चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण आतापर्यंत धावफलकावर 13 धावा लागल्यात. 13 रन्स ऑन बोर्ड. समीर भोईर 8 धावांवर तो खेळतोय. त्याचा साथीदार विशाल भोईरच्या पाठमधून 5 धावा आल्या.
ओ स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका प्रॉपर टायमिंग नाहीये बॉल पहा भिंगरी सारखा गर्र फिरला होता इकडे मात्र मिड विकेटचा फिल्डर वेगानं पुढे येणार तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा योगदान मिळालं ते 2 धाबांचं 2 धाबांची बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळतील त्या बिनबाद 15 धावा 15 रन चांगली सुरुवात कोहली संघाची जुनी 57 धावांची गरज आहे परंतु सुरुवात चांगली झाली बाहुबली नितीन नाईक 11 कोहली या संघाची कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्यात 14.40 च्या सरासरीने मात्र हा सामना चेस करायचा आहे परंतु भन्नाट सुरुवात झाली त्यामुळे नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल तुम्हाला कोहली आणि कुडावे या दोन्ही संघाच्या दरम्यान पहिल्यांदा आपण पाहिलं कुडावे संघ फलंदाजी करत असताना चांगली बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली ज्याच्यामध्ये अजय ठोंबरेचं योगदान होतं 31 धावांचं त्यानंतर हितेश ठोंबरे असेल 16 धावांवर तो नाबाद राहिला आणि सुरुवातीला रोहित पाटीलचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि सगळे थोडेसे गोलंदाज आज महागडे ठरले होते खास करून युवराज पाटील त्याच्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या मुकेशनं 15 विशालच्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या शेवटला थोडासा अनिकेत नाईकने कंट्रोल केला होता परंतु 5 ओव्हर्स मध्ये 70+ थोडेसे कष्ट घ्यावे लागतील रात्रीच्या स्पर्धेमध्ये धाबांचा पाठलाग करत असताना अनंत अडचणींना सामोरं जावं लागतं एक थोडंसं कॅल्क्युलेशन मनामध्ये थोडंसं स्ट्रॅटेजिकली अनालिसिस मनामध्ये थोडीशी गणिती आकडेमोड करत मात्र कोणत्या गोलंदाजांवर अटॅक करायचा पहिल्या पाऊलच्या ओव्हरमध्ये किती धाबा आल्या पाहिजेत शेवटच्या 3 ओव्हर्स मध्ये किती राहिल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये चालत असतात आणि असं असताना तो विशिष्ट प्रकारचा दबाव मात्र असतो फलंदाजांवर सन्माननीय अरुणभाई धमाळे यांचे या ठिकाणी आगमन झाले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय सुस्वागतम सिद्धेश ट्रॉफी पनवेल उरण आमदार चषक 2024 रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा गवगवा नेहमीच आपल्याला पाहायला मिळालाय या वोळे ग्रामपंचायतीचे डाशिंग सरपंच साहेब रुपेशभाई गायकवाड आणि रायगड टेनिस क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत आणि त्यांची स्पर्धा ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला स्ट्रेट लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक उभा आहे झेल टिपलाय सोहम टोमरे आणि पहिला धक्का दिलाय तो बाहुबली नितीन 11 कोहली संघाला सलामीवीर गारद होईल पहिला धक्का समीरच्या स्वरूपामध्ये गोलंदाज अजय ठोंबरेनं बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे कुडावे संघाचा ऋषी ठोंबरे असेल अजय ठोंबरे असेल प्रत्येक गोलंदाज मी तर म्हणेन तेवढ्या सक्षमतेनं परंतु पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात लढावं लागेल या मॅच मध्ये आता मात्र इनॅट नंबर 3 मोठं नाव रायगड टेनिस क्रिकेट मधील मुकेश नाईक मैदानामध्ये दाखल झालाय सन्माननीय सुभाजी डोंगरे साहेब ऑल इंडिया मॅनेजिंग डायरेक्टर आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि आज त्यांची उपस्थिती सुद्धा लाभले या स्पर्धेला आल्या पहिलाच बॉल पूल केलाय स्क्वेअर लेग कडे चेंडू जात असताना रन मिळेल त्याचप्रमाणे प्रसिद्ध उद्योजक प्रकाशजी वाजेकर पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर त्यांची उपस्थिती आज या सध्याच्या घडीला मात्र आम्हाला या व्यासपीठाला लाभले त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून हे प्रेम आहे खरं तर अनेक नामवंत व्यक्ती या स्पर्धेला आवर्जून भेट देत असतात खऱ्या अर्थानं रुपेशभाई राकेशभाई यांच्यावर असणारा फ्रेम खोदून काढलाय खोलवट टप्प्याचा हा बॉल कव्हरच्या वरतून निघालाय एक्स्ट्रा कव्हर कडे वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय तोपर्यंत मात्र मिळतील सहजतेनं 2 धाबा रन्स सातत्य ठेवले आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्ड सातत्यानं हलता ठेवलाय तो कोहली संघानं सध्याच्या घडीला आपण पाहतोय स्कोर कार्ड वर लागल्यात त्या
19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे P2चं. पॉवर प्लेचं हे षटक अजयचं. फुल लेंथ होता, जोरदार अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. पाठीमागे बॉल सरकत असताना इकडे एक धाव मिळते. लेग बायचा इशारा मात्र येतोय अंपायरचा. एक्स्ट्राज मध्ये होईल बढोतरी. एकेरी धाबेच्या बरोबरीनं टोटल मूव्स टू 20 नाव. 20 धाव फलकावर येणार पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. द लेजंड नीरज राणावत सर अनेक मोठ्या स्पर्धा करताना तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात आणि त्यांचं हे पॅनल. ओ यावेळेस लॉफ्ट केले बॉलला, उंच गेलाय. पाहूया लॉंग ऑनचा फिल्डर जज करतात आणि या सिटीज जेल टिपलाय. सोहम टोमरेनं टिपलाय दुसरा जेल आणि धक्का क्रमांक 2 यावेळेस सगळ्यात बिग विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. मुकेश नाईक स्वस्तात गारद. बावन्न धावांची आवश्यकता. ऋषीचा हा लेंथ बॉल खासियत आहे खरं तर या गोलंदाजाकडे. आउटस्विंग चांगले आहेत, लेग कटर चांगला आहे, वेग चांगला आहे, खांद्याचा वापर करतो, चेंडूला उसळी देतो. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि म्हणूनच ऋषी टोमरे म्हटला की बऱ्याच वेळेला तुम्हाला तालुका निहाय स्पर्धेमधून, व्यावसायिक गटामधून ऍज अ आयकॉन म्हणून तो खेळताना सुद्धा दिसतो. मोठी मागणी नेहमीच या खेळाडूला असते. चेंज ऑफ पेस अपील पाहायला मिळाली त्या ठिकाणी. थोडंसं पाहायला गेलं तर स्लोबर वन होता, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. लेग बायचा इशारा आला. पंचांचा एक रन मिळेल जरूर त्या ठिकाणी. अतिरिक्त स्वरूपामध्ये सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. स्कोर कार्ड वर लागल्यात त्या 21 धावा, 21 रन्स ऑन बोर्ड. 16 बॉल मध्ये 51 धावा करायच्या आहेत. त्यामुळे आता मात्र थोडंसं अंतर वाढत चाललंय आणि जर मोठे फटके आले नाहीत, षटकार आले नाहीत तर मात्र कोहली संघाला लवकरच निरोप घ्यावा लागेल या स्पर्धेमधून आणि त्यासाठी लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. पाहूया 72चं टार्गेट आहे, परंतु टार्गेट किती मोठं आहे त्याही पेक्षा आपण सकारात्मक विचार करून खरं तर या मॅच मध्ये पुढे कसं जाऊ शकतो याच दृष्टिकोनातून पावलं टाकली गेली पाहिजेत. परंतु पाहूया समोर नामवंत गोलंदाज ऋषी टोमरे आहे. कुडाव एक्सप्रेस पहिलं षटक थोडंसं महागडं गेलं होतं त्याच्याकडून, 15 धावा पॉवर प्लेचं. परंतु इकडे मात्र थोडंसं कव्हरअप करत असताना आपल्या कोट्याचं तो दुसरं षटक पूर्ण करेल. पहिला सामना, यानंतर नव्या संग्राम 11 नितळस आणि श्री स्वयंभू माऊली धाकटी खांदा. दोन्ही टीम्स बी रेडी, सज्ज राहा. जशी मॅच संपेल तुम्हाला लगेच मैदानामध्ये एंटर करायचं आहे. ऋषीचा लोबो फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला वळवलंय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एकच जावेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले आतापर्यंत. एकमेव चौकार आला होता, एकच चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. कोणताही षटकार नाहीये आणि जर चौकार षटकार आले नाहीत तर मात्र चेंडू आणि धावा यांच्यातलं अंतर वाढत जाईल आणि दबाव मात्र अधिकाधिक घट्ट होत जाईल. एज लागले, बॉल फ्लाइंग स्लिप कडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडू जसे जसे पडतील ना तसं तसं आता मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर अजून बनेल या मॅच मध्ये आणि तेच करतोय सध्याच्या घडीला ऋषी टोमरे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत असतात आणि त्याचमुळे बांधून ठेवलंय आघाडीच्या फलंदाजांना. सुरुवात जरूर चांगली झाली होती, 15 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं नेक टू नेक फाईट, चांगली टक्कर पाहायला मिळेल. परंतु सध्याच्या घडीला कुडाबे संघाचं वर्चस्व.
या मॅच मध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2च सामने चेस झालेत. या स्पर्धेचे समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक, लीडिंग कॉमेंटेटर रिव्हॉल्व अर्थातच रवींद्रजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. आनंदजी माळी साहेब, मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील द लेजंड क्रिकेटर, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपलाय. ऋषी टोंबरेचा हा बॉलिंग अनालिसिस आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. 2 षटकं टाकली ज्याच्यामध्ये 16 धावा त्यानं दिला. इकॉनॉमिकल राहिला. 8ची सरासरी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठी नाहीये आणि त्याचमुळे अंतर आता मात्र वाढलंय. 3 ओव्हर्स नंतर 22 धावा धावफलकावर आहेत. म्हणजेच काय, 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 50 धावा करायच्या आहेत. 50 रिक्वायर्ड. यस, ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. 12th मॅन आपण लगेचच जायचंय. जे आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय, नेहमी सहकार्य लाभतं या सिद्धेश ट्रॉफीसाठी. आर्या स्पोर्ट्स ओळेवर ज्यांचं नितांत प्रेम आहे, प्रकाशजी वाजेकर साहेब. आपल्या एलईडी स्क्रीन, खूप सुंदर अशी एलईडी स्क्रीन खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं, त्यामुळे रिप्ले सुद्धा पाहायला मिळतात. आणि प्रकाशजी वाजेकर साहेब प्रसिद्ध उद्योजक, त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाषजी डोंगरे साहेब, ऑल इंडिया एमडी मॅनेजिंग डायरेक्टर, मोठं व्यक्तिमत्व आणि आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभले. त्याचप्रमाणे अरुणजी दमाले साहेब असतील, ज्यांचं नुकतंच आगमन झालं, ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नेहमी प्रेम राहिले सगळ्या मान्यवरांचं या स्पर्धेवर. सरपंच चषक, पनवेल उरण आमदार चषक, सिद्धेश ट्रॉफी, संपूर्ण विभागामधील सगळ्यात मोठी स्पर्धा खरे तर. जाऊया पुन्हा एकदा आपल्या मॅच कडे. 3 ओव्हर्स नंतर 22 धावा फक्त धाव फलकावर. पहिल्या ओव्हर नंतर 15 होत्या. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये टिचून मारा पाहायला मिळालाय. 2 ओव्हर्स मध्ये फक्त 7 धावा काढू शकलाय कोल्ही संघ. आणि इकडेच मी त्रमडेन कच खाली, इथेच मागे पडला कोल्ही संघ. त्यामुळे 2 ओव्हर्स मध्ये 50 हे थोडस अशक्य असं आव्हान आता मात्र येऊन ठेपलंय. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अक्षय 11 कुडाबे संघाकडून. साहिल सागर, ओ इकडे पहा, टॉपेज लागली होती बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये. थोडासा टर्न झाला, चेंडू पॉइंट कडे सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. सिंगलला फारसं काही बिघडणार नाहीये, कारण इकडे आपण पाहिलं तर अगदी निवांत असेल सध्याच्या घडीला अक्षय 11 कुडाबे संघ, कारण फार मोठा संघर्ष करावा लागणार आहे. 11 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. थोडस अशक्य प्रयास आव्हान आता मात्र होऊन बसलंय. ओव्हर द विकेट ना बॅक टू द बॉलर्स खेळला हा फटका. समोर चाललाय मिडॉनच्या दिशेमध्ये. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. यानंतर नितळस विरुद्ध धाकटा कांदा. नितळस संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय टॉस जिंकल्यानंतर. बी रेडी, जशी मॅच संपेल ना लगेचच आपल्याला मैदानामध्ये सरकायचं आहे. फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेर निघाला होता. थोडासा शफल क्रॉस झाला होता युवराज, आणि त्यानंतर थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय तो सागर मोरेनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. टेन्शन वाढत चाललंय. 9 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. अशक्य प्रयास आव्हान. प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्क्वेअर लेग कडे चेंडू सरकलाय. फक्त 1च धाव. आता जवळ या मॅच वर विजयावर शिक्कामोर्तब जणू काही झालंय की काय, कारण थोडेसे शोल्डर डाऊन झाले. कोहली संघाला कळून चुकलंय. आता हा सामना आपल्या आवाक्यामध्ये राहिलेला नाहीये, त्यामुळे थोडीशी एकतर्फी लढत
कारण इकडे प्रतिकार केलेला जात नाहीये कोहली संघाकडून. चांगला बॉल फुल लेंथ फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलाय गोलंदाज सागर मोरेनं. रन साठी धावले होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. दुसऱ्या धावेचा आता मात्र प्रयत्न झालाय आणि या 2 धावा पूर्ण. ओव्हर थ्रो झालाय त्या ठिकाणी. पुन्हा एकदा तिसरी धाव मिळेल. 3 धावा. थोडस रिलॅक्स मोड मध्ये आहे सध्याच्या घडीला. अगदी पाहायला गेलं तर कुडावे संघाला कळून चुकले की आपण रिलॅक्स मोड मध्ये आलो, परंतु बऱ्याच वेळेला आपण जेव्हा रिलॅक्स होतो ना तेव्हा आपल्याकडून चुका होतातच. हे ठरलेलं आहे, हे आजपर्यंत आपण पाहिलंय. 7 बॉल मध्ये 44 हे थोडस अवघड, अशक्यप्राय, इम्पॉसिबल टार्गेट. चांगला बॉल शॉर्ट केला होता पुन्हा एकदा. आणखीन एक खोलात टाकला होता सागरनं हा चेंडू. एकच धाव आली. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 29 धावा. शेवटच्या 6 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता. आमचे महेश बालदी आमदार, ओ नेता असा आहे दमदार. आमचे प्रशांत दादा आमदार, नेता असा आहे दमदार. आमचे महेश बालदी आमदार, नेता असा आहे दमदार. आमचे प्रशांत दादा आमदार. थोडासा आवाज हा गाण्याचा ओळखीचा वाटला. रिवॉल्व म्हात्रे, यस. पहा रवींद्रजी म्हात्रे, सर्व गुण संपन्न, अष्टपैलू खरं तर नेतृत्व आहे. यावेळेस डाऊन द ग्राउंड हा फटका अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करणारा. थोडासा उशीर जरूर झालाय, परंतु युवराज आपली स्ट्रेंथ दाखवत असताना हा येतोय षटकार. पस्तीस धावा या षटकाराच्या साहाय्याने थोडंसं पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जाईल. मीचा हा बॉल थोडासा फिरून खेळलाय. शॉर्ट फाईन लेगला बीट करत बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल अडवला परंतु बाहेर गेला, कळलं सुद्धा नाही त्याला. पाहू शकता थोडंसं मजेशीर आहे, परंतु रिप्लेस मधून नक्कीच पुन्हा एकदा पाहायला मात्र क्रीडा रसिकांना जरूर आवडेल. पाहू शकता मानस त्या ठिकाणी पहा बॉल आतमध्ये ढकलला, पाहत बसला परंतु कुठे गेला हे कळलं सुद्धा नाहीये. असतोय तो. 4 धावा मिळाल्या परंतु जास्त नुकसान होणार नाहीये, कारण जवळजवळ हा सामना अक्ष 11 कुडावे संघ अजूनही सुस्थितीमध्ये आहे. ओव्हर द स्टंप्स हा चेंडू ड्राईव्ह केला. लॉंग ऑन कडे जात असताना 1 रन मिळेल, सिंगल रन. संपूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व प्रस्थापित घडीला. या दरम्यान संतोषजी पाटील वहाल, जयंत गोपरकर, त्याचबरोबर सिमेश कडू या सर्व आमचे जावई परिवार यांचं इथे आगमन झालं. या मुख्य व्यासपीठावर त्यांचं सहर्ष स्वागत. मॅच थोडी वन साइड एकतर्फी पाहायला मिळते, परंतु आज मात्र व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली. अर्थातच भरगच्च पाहुणे आज या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. हा प्रेम आहे आयोजन कमिटीवर आणि आज प्रेक्षक देखील बघा खूप चांगला प्रतिसाद आहे. तर आताच ज्यांचं आगमन झालं आपण पाहिलं तर आमचे सर्व जावई परिवार संतोष पाटील वहाल, सिमेश कडू करावे आणि त्यानंतर जयंत घोपरकर दापोली, सर्व जावई परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर आपण लगेच स्वागत करून घेऊया, कारण थोडा मॅच देखील एकतर्फी आहे. मी सर्व आमचे आयोजन कमिटी अर्थात आमचे लाडके आयोजक गजानन भाऊ सेमे, त्यानंतर हसमुख मनकुश नाईक, हसमुख देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कोहली टीमला सपोर्ट करण्यासाठी सर्व मंडळी ते उपस्थित आहेत. तर रुपेजी गायकवाड, सरपंच साहेब, गजानन भाऊ, त्याचबरोबर मनकुश नाईक,
तिकडे सामना जिंकलाय तो अक्षय 11 कुडावे संघानं. अभिनंदन कुडावे संघ. आणि जवळजवळ 23 धावाने हा सामना जिंकलाय. आणि जाऊया या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे. सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 11 बॉलमध्ये 31 धावांची खेळी साकारणारा आणि त्याचप्रमाणे 1 षटक टाकलं, 4 धावा देताना तब्बल 2 फलंदाज बाद करणारा अष्टपैलू अजय ठोंबरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.